नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत ह्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिमोफिलिया चाइल्ड हेल्थ नर्सिंगमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन. ANM नर्सिंग स्टुडंट आणि JNM सेकंड इयर स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर आपण बघूया हिमोफिलियाबद्दल सगळ्यात महत्त्वाची माहिती. तर आपण डेफिनेशन बघूया आणि थोडक्यात माहिती बघूया हिमोफिलिया. तर हा रोग क्वचित आढळून येतो. हा रोग अनुवंशिक आहे. मातेकडून त्याच्या मुलांना होतो. मुलांना या रोगाचा त्रास होत नाही, परंतु त्यांच्या मुलांना या रोगाची बाधा होते. या रोगाच्या रक्तामध्ये अँटी हिमोफॅलिक ग्लोब्युलिन हा फॅक्टर कमी असतो, त्यामुळे रक्त घुटण्याच्या क्रियेस विलंब लागतो व रक्तस्राव होतो. हिमोफिलियामध्ये काय होतं तर हिमोफॅलिक ग्लोब्युलिन हा फॅक्टर जो आहे तो कमी असतो, त्यामुळे रक्त घुटण्याच्या क्रियेस विलंब लागतो आणि मग काय होतं, रक्तस्राव होतो. तर हा अनुवंशिक रोग रक्तरोग असून पुरुषांमध्ये मुलांनाच होतो हा रोग. या रोगाचे जीन्स मातेकडून तिच्या मुलांमध्ये जातात, पण तिला हा रोग झालेला नसतो. तिच्या मुलांना हा होऊ शकतो. तसेच मुलीला रोग होत नाही, पण जीन्स मातेकडून मिळतात जे तिच्याकडून तिच्या मुलांकडे जाऊ शकतात. म्हणजेच रोग न झालेली स्त्री या रोगाची जीन्स कॅरियर असते. या आजारामध्ये रक्त घुटण्याची काळ जो आहे, क्लॉटिंग टाईम तो जास्त असतो, त्यामुळे थोड्याशा इजेमही जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो. ठीक आहे. तर अनुवंशिक रक्तरोग असून पुरुषांमध्ये मुलांना हा रोग होतो. या रोगाचं काय होतं, जीन्स मातेकडून तिच्या मुलांमध्ये जातात. ठीक आहे. आणि हा मुलांना होऊ शकतो. ठीक आहे. हिमोफिलियाची डेफिनेशन झाली. आता साईन अँड सिम्पटम्स हिमोफिलियाचे चिन्ह लक्षणे कोणती आहेत तर साईन अँड सिम्पटम्समध्ये आपण बघूया. तर रक्तस्राव थोड्याशा इजेमय होतो व बराच काळ राहतो. यामुळे काय होतं तर रक्तस्राव आहे तो काय होतो, थोड्याशा इजेमय होतो, बराच काळ राहतो. तोंडातून हिरड्यातून लघवीतून रक्तस्राव होतो. तोंडातून रक्तस्राव होतो, हिरड्यातून होतो, लघवीतून रक्तस्राव होतो. गुडघ्याला मार लागल्यास गुडघ्याच्या सांध्यात रक्तस्राव होऊन त्याला सूज येते व ही सूज बरीच महिने किंवा वर्षे टिकून राहते. गुडघ्यांमध्ये विकृती निर्माण होते. त्याच्यानंतर काय होतं तर मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तर आता ह्याच्यामध्ये रक्तस्राव होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग कधी रक्तस्राव झाल्यामुळे काय होतं, मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो. शरीराच्या निरनिराळ्या भागातून वरचेवर रक्तस्राव होतो व हा रक्तस्राव जास्त प्रमाणात काय होतं, थोड्या प्रमाणात होतो, परंतु दीर्घकाळापर्यंत राहतो. तर काय असतं तर शरीराच्या निरनिराळ्या जे भाग आहेत त्याच्यातून वरचेवर रक्तस्राव होत राहतो. हा रक्तस्राव थोड्या प्रमाणात होतो, पण काय होतो, दीर्घकाळ राहतो. तो म्युकस मेम्ब्रेन व आतल्यात होणारा रक्तस्राव हा काय होतो म्युकस मेम्ब्रेन आणि आतल्यात होणारा रक्तस्राव ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरनल ब्लिडिंग असतं, लघवीतून होत असतो, हिरड्यातून होत असतो किंवा ओठातून तोंडातून होत असतो. त्याच्यानंतर नाकातून रक्तस्राव होतो. मेंदू किंवा मज्जारज्जूत देखील रक्तस्राव होतो. ठीक आहे. म्युकस मेम्ब्रेन आतल्यात होणाऱ्या रक्तस्रावामध्ये काय येतं, लघवीतून, हिरड्यातून, ओठातून येतो. नाकातून रक्तस्राव होतो. मेंदूत किंवा मज्जारज्जूत देखील हा रक्तस्राव होतो. त्याच्यानंतर काय होतं, सांध्यांमध्ये होणारा रक्तस्राव. तर सांध्यांमध्ये पण रक्तस्राव होतो. विशेष करून गुडघ्याच्या सांध्यात होतो हा रक्तस्राव. गुडघ्याला अचानक सूज येते, गुडघा नरम होतो, गुडघा गरम होतो. ठीक आहे. अतिशय वेदना होतात, ताप येतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही अवस्था काही दिवसातून काही आठवड्यापर्यंत टिकून राहते. सांध्यांमध्ये रक्त पूर्णपणे शोषले जात नाहीत, त्यामुळे वर्षानुवर्ष गुडघा सुजल्यासारखा दिसतो व वेदनाही होतात. वरचेवर असा त्रास होत राहून सांध्यांमध्ये विकृती निर्माण होते. हिमोफिलियामध्ये काय होतं, हा जो त्रास आहे तो वर्षानुवर्ष राहतो. गुडघ्याला वेदनाही होत असतात आणि सांध्यांमध्ये विकृती होते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेडिकल नर्सिंग मॅनेजमेंट हिमोफिलियाचं काय करायचं आहे तर ते बघूया. ज्या वेळेस रक्तस्राव सुरू होतो त्यावेळेस अँटी हिमोफॅलिक ग्लोब्युलिन हे इंजेक्शन येथून देतात, IV इंजेक्शन देतात. त्याच्यानंतर कार्टिझोन स्टेरॉइड जे इंजेक्शन असतात ते देतात. प्लाझ्माचे जे आहे प्लाझ्मा आपला जो ब्लडमध्ये असतो त्याचं संक्रमण करतात. त्याच्यानंतर अशा मुलांना कोणतेही काम करीत असताना खेळताना इजा होणार नाही यासाठी दक्षता घेण्यास सांगायचं. मग अशी जी मुलं असतात
त्यांना काम करताना खेळताना इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. कोणत्याही प्रकारची साधी शस्त्रक्रिया असेल तर उदाहरणार्थ दात जरी काढायचा असला तरी रोग्यास दवाखान्यामध्ये दाखल करून घेऊन शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर अँटीहिमोफिलिक ग्लोबुलिनचे इंजेक्शन द्यायचं आहे. त्यानंतर दात काढावे लागू नयेत म्हणून दातांची योग्य काळजी घेण्यास सांगायचं आहे. ॲस्पिरिन असलेले औषध अजिबात घेऊ नये अशी सक्त ताकीद द्यायची आहे. तर ह्या लोकांना ब्लड जे ॲस्पिरिन आहे रक्त पातळ होण्याची जी गोळ्या आहेत त्या अजिबात द्यायच्या नाही. रक्तक्षय कमी होण्यासाठी सकस व चौरस आहार घेण्यास सांगायचा आहे. डॉक्टरांना वरचेवर दाखवून आवश्यकतेनुसार रक्तपेशींच्या संक्रमणाचा सल्ला देण्याची आवश्यकता पटवून द्यायची आहे. त्यानंतर ताज्या रक्ताचे रक्त संक्रमण केले जाते. 10 ml प्रति किलो वजनामागे इतके रक्त 1.5 ml ते 2 ml दर मिनिटाला याच्या वेगाने दिलं जातं. रक्तस्राव खूपच जास्त असेल तर रक्ताचा व्हॉल्यूम आहे तो कमी होऊन बाळ शॉकमध्ये जाऊ शकतो. म्हणून रक्त किंवा रक्तदाब म्हणजे रक्तदाब जलद दिले जात नाही. म्हणजे काय होतं तर रक्तस्राव खूपच जास्त असेल तर रक्ताचं व्हॉल्यूम कमी होऊन बाळ शॉकमध्ये जाऊ नये म्हणून रक्त किंवा रक्त जे आपण द्रव देतो तर जलद दिले जाते. त्याच्यानंतर आपलं हे ब्लड फ्लो जर असेल रक्तस्राव खूपच जास्त असेल तेव्हाच आहे. आपण रक्त जे द्रव आहे प्लाझ्मा किंवा ब्लड आहे किंवा काय देतो आहे तर ते जलद दिले जाते. रक्तस्राव जर खूप असेल तर रक्ताचं व्हॉल्यूम कमी होऊन कधी कधी बेबी शॉकमध्ये जातात त्याच्यासाठी. त्याच्यानंतर सध्या काय आहे तर अँटी फ्रोझन जे आहे अँटीहिमोफिलिक इंजेक्शन उपलब्ध असून ते शिरेतून दिले जाते. त्यामुळे चांगला परिणाम दिसून आला आहे. हे खूप एक इंजेक्शनच द्यावे लागते त्यामुळे रक्तस्राव होत असल्यास ताबडतोब दिल्यास रक्त देण्याची गरज लागत नाही. हे अजून पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. त्याच्यानंतर तसेच खूप महागही आहे हे इंजेक्शन आणि या बालकांना स्वाभाविक मुलांप्रमाणे जगू द्यावे पण इजा होणार नाही याची काळजी बालकांनी घ्यावी. मुलांनाही शिकवावी. मुलांना नेहमी लांब किंवा पॅन्ट विजार आपण म्हणतो ते घालायचे. गुडघ्याला जाड जो आहे तो गाद्यासारखं तयार करून बांधण्यास किंवा फोम रबर पॅन्ट्स बांधावी म्हणजे रबर पॅन्ट्स बांधायचे आहेत म्हणजे गुडघ्याला इजा होणार नाही. त्याच्यानंतर पॅड्स बांधावे म्हणजे गुडघ्याला इजा होणार नाही. पडून जखमा होतील असे खेळू देऊ नये. त्याला घराजवळच्या शाळेत घालावे. दातांची हाड्यांची किंवा सांध्यांची काळजी घ्यावी. रोज सकस व पुरेसा आहार द्यायचा आहे. वरचेवर डॉक्टरी सल्ल्यांची गरज आहे आणि ते पालकांना समजावून सांगायचं. बाळाजवळ काय करायचं आहे तर ते आयडेंटिटी कार्ड असतं हिमोफिलिक जे लिहिलेलं असतं ते असायला पाहिजे. त्याच्या घरापासून काही अंतरावर इजा किंवा अपघात झाल्यास त्याला चटकन उपचार देखील दिलेच पाहिजेत. हे डॉक्टरांच्या व परिचारिकेच्या लक्षात येईल तर मुलांना तसे समजावून सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बरंच आहे अजून मॅनेजमेंट आपल्याला करता येऊ शकतं त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस मॅनेजमेंट थोडंफार काय करायचं नर्सिंग मॅनेजमेंट तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाळाला जर असं हे असेल तर तुम्ही या प्रकारचं मॅनेजमेंट करू शकता. अजून तुमच्याकडे असेल काही इन्फॉर्मेशन माहिती तर ते ॲड करू शकता कारण अजून बरंच आहे याच्यामध्ये. जवळजवळ तुम्हाला आता तो प्रश्न 5 मार्काला लिहायचा असतो तर तुम्ही किती लिहिणार अनलिमिटेड लिहिणार कारण 15 मार्काच्या प्रश्नामध्ये हा विचारला जातो. त्याच्यानंतर डेफिनेशन आहे हिमोफिलियाचे. तर चाइल्ड हेल्थ नर्सिंगमधला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा. स्वस्थ राहा. धन्यवाद.